धक्का दिल्याने कौलापूर येथील तरुणाचा खून, खुनातील आरोपी जेरबंद. सांगलीच्या कौलापूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे थांबलेल्या तरुणास धक्का देऊन शिवीगाळ केल्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. विश्वास कल्लाप्पा सुतार, वय वर्ष 34, राहणार कौलापूर, मूळगाव भोसे, तालुका मिरज असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 6 एप्रिल रोजी रात्री 3:30 सुमारास कौलापूर येथील रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक, वय वर्ष 25, यास येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे विश्वास सुतार याने धक्का दिला होता. याबाबतची विचारणा करता सुतार याने रोहित नाईक यास शिवीगाळ केली, तेव्हा रागाच्या भरात रोहित याने सुतार यास मारहाण केली व बाजूस पडलेला दगड त्याच्या डोक्यात घातला. यामध्ये सुतार हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दाखल केले असता तो मयत झाला होता व त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांनी नाईक यास पकडून ठेवले होते. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे, एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर तसेच पथकातील संदीप नलावडे, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, अमर नरळे, दर्याप्पा बंडगर, अमरीशा फकीर, नागेश खरात व पथकाने केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे, म्हंकाळ.